राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आजपर्यंत आपले 17 क्लास झालेले आहेत आणि तुम्हाला समजलेच असतील. काल आपण म्हणजे कलरच्या शुगर बीटची लोटी आणि बरंच काही घेतलं. तर आज आपण जरदोशीच्या पाकळ्या 5 पाकळ्याची फुल कसं बनवायचं जरदोशीच्या पाकळ्याचं ते आपण आजच्याला शिकणार आहोत. तर हे पहा. मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये जरदोशीचं फूल कसं बनवायचं जरदोशीने ते शिकणार आहोत आपण 5 पाकळ्याचं. तर कालपर्यंत आपले 17 क्लास पूर्ण झालेले आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ जर आवडले असतील तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थोडे जरी समजले असतील माझे व्हिडिओ तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर हे बघा. मग आपण इथे एक छोटासा शुगर बीट वगैरे बसल एवढंच अंतर ठेवायचं. आणि आपण हे कसं बनवणार आहोत हे आपण साध्या सुईनी जरदोशीमध्ये बनवणार आहोत. आपण नंतर लोटीच साध्या सुईने नाही बनवणार. आपण त्या जरदोशीच्या सुईने लोटीच बनवणार आहोत. पण मी साध्या सुईने तुम्हाला हे 5 पाकळ्याचं फूल शिकवते. आपण आता हे पाकळ्या करण्यासाठी आपल्याला जरदोशीचे एकदम सारख्या प्रमाणामध्ये असे तुकडे करून घ्यायचे आहेत. बघा हे पहा. आपण असे जरदोशीचे तुकडे करून घेतलेले आहेत. असे 5 तुकडे करायचे आपल्याला फूल बनवण्यासाठी. आपण 5 पाकळ्याचं बनवणार आहोत ना, त्याच्यासाठी आपल्याला हे कमी जास्त जर झाले ना तर मग ते फुलाच्या पाकळ्या पण अशा कमी जास्त प्रमाणात होतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हे एकसारख्या अशा कट करून घ्यायच्या आहेत कटरने. आणि हे बघा आपल्या साध्या सुईमध्ये असं होऊन घ्या. मी बघा कसं होऊन घेतलं आहे. हे मी साध्या सुईने कारण आपल्याला जरदोशीच्या सुईने नंतर काम करायचं आहे. सध्या साधी सुईला वापरायची आहे. हे पहा. मग आपण आता हे जरदोशीचा एक तुकडा घेतला आपण. आता तो कसा आहे करायचा लक्षपूर्वक बघा तुम्ही, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. याचा आपण पाकळी बनवू राहिलो ना, तर मग आपण परत सुईचा टाका त्याच्या जवळच घ्यायचा. आणि आता हे असं तयार झालं ना तर मग पुन्हा आपल्याला कसा टाका घ्यायचा ते सांगते मी. ते एकदम मध्यभागी आहे ना, इथे टाका काढायचा आपल्याला त्या सुईने. आणि हे बघून घ्या तुम्ही, एकदम हळूवार सांगते मी समजून तुमच्या लक्षात येण्यासाठी. हे पहा. एकदम मध्यभागी आपण परत खालून टाका घ्यायचा असतो. हे पहा. अशी पाकळी तयार झाली. आता आपण दुसरी पण ह्याच प्रकारे तयार करणार आहोत. फक्त एक शुगर बीट बसल इतकीच जागा आपण याच्यामध्ये सोडायची. आता त्याच्या शेजारीच आपण हा टाका घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता परत जरदोशीचा तुकडा हे बघा असा ओवून घेतला आहे मी. लक्षपूर्वक बघा तुम्ही पण. हे पहा. खूप सोपं आहे हे. तसं वाटतं आपल्याला येणार नाही आहे, पण एकदा प्रयत्न केला ना तर सर्व जमतं बघा. तर हे बघा मी टाका कसा घेतला. मी एकदम स्लो दाखवू राहिले तुम्हाला, कारण की तुम्हाला आलं पाहिजे ना, म्हणून मध्यभागी त्याच्या आपण टाका घेणार आहोत. हे पहा. हे 4 पाकळीचं पण बनवता येतं, 5 पाकळीचं पण बनवता येतं, पण आपण 5चंच घेऊ. 4चं नाही घेतलं आपण. हे 5चं. याच्या मध्यभागी आता आपण शुगर बीट टाकणार आहोत. आणि टिकली जरी टाकली ना तरी फार छान दिसतं ते. तर हे बघा तुम्ही, हे तुकडे आहेत ना जरदोशीचे, हे मात्र सारख्या प्रमाणात कट करून घ्यायचे, नाहीतर मग आपली पाकळी एक छोटी एक मोठी अशी येऊ शकते. आणि ह्या पाकळ्या शिकल्याशिवाय मग आपल्याला बाकीचं पुढचं जरदोशीचं नाही शिकायचं. ह्या पाकळ्या पण असं फ्लावरच्या नक्षा वगैरे करताना आपल्याला खूप गरजेच्या आहेत ह्या पाकळ्या पण. हे पहा.
ह्याला पण आपण मध्यभागी टाका काढणार आहोत. सोपं आहे, शिकूपर्यंत याची प्रॅक्टिस झाली की हे पण छान जमतं. पुन्हा हा असा आपण त्याच्या शेजारी घ्यायचा टाका आणि एक जरदोशीचा तुकडा होऊन घ्यायचा. हे बघा, असा सुई साधीच वापरा, त्या सुईने नाही जमणार ही पाकळी. हे त्याच्या शेजारी घ्यायचं. पुन्हा चारचं पण फार छान दिसतं ते, पण ती एक पाकळीचं उरतं नाही ते, तर मग मी 5 पाकळीचं घेतले. तुम्ही जरूर करून बघा आज हा फुलाचा आकार आज जरूर करून बघा तुम्ही. पाकळ्या आहे बघा, आपण ह्या 5 पाकळ्याचं असं आपण फ्लावर तयार केलेला आहे. हे बघा, इथे असं मध्यभागी टाका देता. मी प्रत्येक वेळेस तो शब्द का बोलते की तुमच्या लक्षात राहण्यासाठी, आणि मी एकदम हळूवार शिकवलेलं आहे हे फ्लावर. हे पहा किती सुंदर दिसते आता हे फ्लावर. आता याच्यामध्ये आपल्याला एक शुगर बीट टाकायचा 4 नंबरचा. हा पण आपण ह्या सुईनीच टाकणार आहोत. तर हे बघा किती सुंदर दिसतंय हे. आता हे फ्लावर इथे आपण शुगर बीट टाकल्यामुळे आणखीन त्याला लुक आलाय. तर आपण इथे याच्या साईडनी ते टिकली किंवा मग व्हाईट शुगर बीट टाकले तरी चालतात, आणि मध्यभागी पण आपण एक व्हाईट शुगर बीट टाकून घेऊ 3 नंबरचा. तर हे पहा, मध्यभागी असं एक शुगर बीट आणि खाली त्याच्या सिक्वेन्स टाकून बघितलं. हा पण सुंदर दिसतो फ्लावरमध्ये. तर हे बघा आपलं पूर्ण फ्लावर झालेलं आहे. तर हे बघा मग आपलं फ्लावर कसं तयार झालं आहे छानसं. आता आपण इथे 2 कट पाईप आणि एक व्हाईट तर हे बघा आपलं हे फूल तयार झालेलं आहे. तर आपण याला आता असं हे करून घेणार आहोत. 2 कट पाईप आणि एक 3 नंबरचा शुगर बीट व्हाईट कलरचा. हे पण फार छान दिसतं. तर आपण याला टिकली पण टाकली नाही तर पुढे तरी खूप सुंदर दिसतं. मी 2-2च टाकते आपले कट पाईप आणि एक शुगर बीट व्हाईट कलरचा मोती. तर तो पण खूप सुंदर दिसतो बघा. आता पूर्ण फूल झाल्यानंतर फार सुंदर लुक येतो त्याला. तर आपलं हे जरदोशीचं फूल 5 पाकळ्याचं पूर्ण रेडी झालेलं आहे. तर बघा किती सुंदर दिसते ते. तर आपण इथे बाहेरच्या बाजूनी 2 कट पाईप आणि एक 3 नंबरचा व्हाईट मोती टाकला आहे, आणि इथे आपण जरदोशी वापरली आणि मध्यभागी एक सिक्वेन्स आणि त्याच्यावर व्हाईट कलरचा आपण मोती वापरला आहे. तर तुम्ही ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला पण जमाल. शक्यतो साध्या सुईने करा. आपण जरदोशीच्या सुईने नंतर करणारच आहोत ते जरदोशीचं काम. पण हे फुलाची प्रॅक्टिस करा. हे फुलं बाईमध्ये खूप सुंदर दिसतात, पाना फुलाच्या पाकळ्यामध्ये पण.